writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो, नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. Let's read and write English for Level 1. Lesson 74. मुलांनो, आतापर्यंत तुम्ही खूप इंग्रजी वाचायला शिकला आहात. कितीतरी शब्द आणि वाक्य सहज वाचता येतात तुम्हाला. मग आता मी तुम्हाला गोष्टीचं एक पुस्तक वाचायला दिलं तर आवडेल ना वाचायला? या पुस्तकात तुमच्यासाठी छान छान इंग्रजी गोष्टी आहेत बरं का. आणि या गोष्टी तुम्हाला स्वतःहून कोणाचीही मदत न घेता नक्कीच वाचता येतील. कारण यातले बरेचसे शब्द तुम्ही वाचायला शिकला आहात आधी. बरं, चला आधी या पुस्तकाचं नाव वाचा बरं. सगळे मिळून वाचा. मिली. असंच वाचलत ना? माझ्या मागे सगळे मिळून पुन्हा वाचा. मिली. या पुस्तकात मिली नावाच्या मुलीच्या गोष्टी आहेत. चला पुस्तकातली पहिली गोष्ट वाचूया. गोष्टीचं नाव आहे हॅपी मिली. चित्रातली ही मिली नावाची मुलगी आनंदी दिसते ना? हॅपी म्हणजे आनंदी. बरं, चला आता ही गोष्ट तुम्ही स्वतःहून वाचायची आहे बरं का. गोष्टीमध्ये अगदी एखाद दुसराच शब्द नवीन असेल, पण प्रयत्न केला तर नक्कीच वाचता येईल तुम्हाला. आणि अगदीच नाही जमलं तर तुमचे टीचर आहेतच मदतीला. मग चला आता गोष्ट वाचूया. टीचर, गोष्टीचा हा भाग मुलांना मनातल्या मनात वाचायला सांगा. त्यांना स्वतःहून वाचण्याचा प्रयत्न करू द्या. सगळ्या मुलांचं वाचून झाल्यावर पुढे जाऊया. मुलांनो, वाचता येतंय ना? मग आता हा भाग वाचा. सगळ्या मुलांचं वाचून झाल्यावर पुढे जाऊया. टीचर, शक्यतो मुलांना स्वतःहून वाचण्याचा प्रयत्न करू द्या. सगळ्या मुलांचं वाचून झाल्यावर पुढे जाऊया. मुलांनो, आता गोष्टीचा हा भाग वाचा. टीचर, सगळ्या मुलांचं वाचून झाल्यावर पुढे जाऊया. वाचा बरं गोष्टीचा हा शेवटचा भाग. व्हेरी गुड. कोणाकोणाला सगळी गोष्ट वाचता आली हात वर करा बरं. बघा मुलांनो, अशा छोट्या छोट्या इंग्रजी गोष्टी आता सहज वाचता येतील तुम्हाला. बरं, आता माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. मला सांगा, मिलीकडे कोणती कोणती खेळणी आहेत? मिलीकडे एक बाहुली आहे, खेळण्यातलं एक छोटंसं माकड आहे आणि हत्ती आहे, हो ना? मग हे कोणत्या इंग्रजी वाक्यांवरून कळलं तुम्हाला? ती 2 वाक्य वाचून कोण दाखवेल? टीचर, घंटा वाजल्यावर एका मुलाला ती 2 वाक्य वाचायला सांगा. दोन्ही वाक्य वाचता आली? आय हॅव अ डॉल. आय हॅव अ मंकी अँड अन एलिफंट. असंच वाचलंस ना? व्हेरी गुड. मिलीकडे एक प्राणी पण आहे ना? हे कोणत्या वाक्यावरून कळतं? ते इंग्रजी वाक्य सगळे मिळून वाचा बरं.
दिस इज माय डॉग. असंच वाचलत ना? मुलांनो, आता मिलीची ही गोष्ट राहुल दादा बरोबर पुन्हा वाचूया. हॅलो फ्रेंड्स, मिलीची गोष्ट वाचताना मजा आली का रे सगळ्यांना? आता इथून पुढे छोटी छोटी इंग्रजी वाक्य स्वतःहून वाचण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही. एखादा शब्द अडला तर टीचरला विचारायचा, पण वाचण्याचा प्रयत्न करणं सोडायचं नाही. असं वाचून वाचूनच इंग्रजी येईल तुम्हाला. बरं, चला आता मिलीची ही गोष्ट मी वाचून दाखवतो. हॅपी मिली. I am Millie. This is my ma. This is my dad. This is my dog. I have a doll. I have a monkey and an elephant. Happy Millie. मुलांनो, मिलीची ही गोष्ट आवडली का तुम्हाला? लहान मुलं आपल्या आई-वडिलांबरोबर आणि खेळण्यांबरोबर खुश असतात. तुम्हालाही असाच लहान भाऊ किंवा बहीण आहे का? आपल्या गोष्टीतली ही मिली तुमच्या लहान भावासारखी किंवा बहिणीसारखीच आहे बरं का? या मिलीचीच आणखी एक गोष्ट आता आपण वाचूया. पुस्तकातली ही दुसरी गोष्ट आता वाचूया. गोष्टीचं नाव कोण वाचून दाखवेल? टीचर घंटा वाजल्यावर एका मुलाला किंवा मुलीला गोष्टीचं नाव वाचून दाखवायला सांगा. गोष्टीचं नाव आहे मिली हॅज फन. माझ्या मागे सगळे मिळून वाचा बरं. मिली हॅज फन. या गोष्टीत मिली आणि तिचा भाऊ काय काय मजा करतायत ते वाचणार आहोत आपण. पण गोष्ट वाचण्याआधी गोष्टीत आलेले 2-3 नवीन शब्द बघूया. माझ्या मागे वाचा. प्ले. पुन्हा वाचा. प्ले. प्ले म्हणजे काय? सांगा बरं. बरोबर. प्ले म्हणजे खेळणे. आता पुढचा शब्द. माझ्या मागे वाचा. विथ. पुन्हा वाचा. विथ. विथ म्हणजे च्या बरोबर. आता हा पुढचा शब्द बघा. माझ्या मागे वाचा. पॉट्स अँड पॅन्स. पुन्हा वाचा. पॉट्स अँड पॅन्स. पॉट्स अँड पॅन्स म्हणजे भांडी कुंडी. बरं, चला आता गोष्ट वाचूया. गोष्टीतला एखाद दुसरा शब्द वाचता आला नाही तर तुमचे टीचर आहेतच मदतीला. पण शक्यतो स्वतःहून मनातल्या मनात गोष्ट वाचायचा प्रयत्न करायचाय हा. मिलीचा हा भाऊ तिला काय करायला सांगतोय? मनातल्या मनात वाचण्याचा प्रयत्न करा. सगळ्या मुलांचं वाचून झाल्यावर पुढे जाऊया. सगळ्या मुलांचं वाचून झाल्यावर पुढे जाऊया. मुलांनो, हे वाक्य वाचा बरं. सगळ्या मुलांचं वाचून झाल्यावर पुढे जाऊया. सगळ्या मुलांचं वाचून झाल्यावर पुढे जाऊया. गोष्टीचं हे शेवटचं वाक्य. मुलांनो, हे वाक्य वाचा बरं. कोणाकोणाला सगळी गोष्ट वाचता आली? हात वर करा बरं. व्हेरी गुड. गोष्ट वाचण्याचा प्रयत्न केल्याबद्दल
तुम्हा सगळ्यांचं कौतुक. आता गोष्टीवर आधारित काही प्रश्न विचारणारे मी. गोष्ट समजली असेल तर नक्कीच उत्तरं देता येतील तुम्हाला. मला सांगा, मिलीचा भाऊ तिला कशाबरोबर खेळायला सांगतोय? बघा हं, 4 गोष्टी आहेत. सगळे मिळून सांगा. मिलीचा भाऊ तिला चेंडूबरोबर खेळायला सांगतोय, भांडीकुंडी खेळायला सांगतोय, कुत्र्याबरोबर आणि माकडाबरोबर खेळायला सांगतोय. आता हे कोणत्या 4 वाक्यांवरून कळतंय? ती वाक्य कोण वाचून दाखवेल? घंटा झाली की 4 मुलांना उभं करा. मी सांगेन ते वाक्य एकेकानं वाचून दाखवायचं. 4 जण तयार ना? पहिल्या मुलानं ठळक झालेलं वाक्य आता वाचून दाखवायचंय. वाक्य वाचता आलं का? बरं. आता दुसऱ्या मुलानं ठळक झालेलं वाक्य वाचून दाखवायचंय. व्हेरी गुड. आता तिसऱ्या मुलानं ठळक झालेलं वाक्य मोठ्यानं वाचायचं. व्हेरी गुड. चला आता पुढे. ठळक झालेलं वाक्य वाचून दाखव. व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न. मिलीचा भाऊ तिला कशावर उड्या मारायला सांगतोय? सगळे मिळून सांगा. मिलीचा भाऊ तिला पलंगावर आणि चटाईवर उड्या मारायला सांगतोय. हे कोणत्या 2 वाक्यांवरनं कळतंय? ती 2 वाक्य कोण वाचून दाखवेल आता? टीचर, घंटा झाली की एका मुलाला किंवा मुलीला वाक्य वाचून दाखवायला सांगा. 1 जण तयार? स्क्रीनवर ठळक होणारी 2ही वाक्य मोठ्यानं वाच. वाक्य नीट वाचली ना? व्हेरी गुड. बरं. मला सांगा, खेळण्यांशी खेळताना, उड्या मारताना मिलीला आणि तिच्या भावाला खूप मजा आली का? मग आता शेवटचं वाक्य सगळे मिळून मोठ्यानं वाचा बरं. लेट्स हॅव अ लॉट ऑफ फन, मिली. असंच वाचलत ना? व्हेरी गुड. बरं. मुलांनो, मिलीची ही गोष्ट आता राहुल दादा तुम्हाला वाचून दाखवणार आहे. गोष्ट वाचण्यासाठी तयार ना सगळे? मिली हॅज फन. लेट्स हॅव फन, मिली. प्ले विथ युअर बॉल. Play with the pots and pans. Play with your dog. Play with your monkey. Jump on the bed. Jump on the mat. Let's have a lot of fun, Millie. व्हेरी गुड. बरं. मुलांनो, आता आजचा आपला पाठ इथेच संपला. पण तुमच्या लक्षात आलं का की छोटी छोटी इंग्रजी वाक्य आणि शब्द आता सहज वाचू शकताय तुम्ही? तेव्हा घरात, शाळेत, बाहेर जिथे कुठे इंग्रजी लिहिलेलं असेल ते वाचण्याचा प्रयत्न करायचा.
वाचनाचा सराव करत राहिलात तर लवकरच इंग्रजी छान वाचू शकाल तुम्ही. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय बाय मुलांनो. मुलांनो. टीचर, पाठ संपल्यावरही तुम्ही मुलांकडून गोष्टी वाचून घेऊ शकाल. पाठ संपल्यावर कम्प्युटर तसाच चालू ठेवा. वेगवेगळ्या मुलांना गोष्ट वाचण्याची संधी द्या.